हॅलो, द स्पायसी कढई किचनमध्ये आज आपण इथे कोथिंबीर वडी बनवणार आहोत, पण ती थोडीशी वेगळ्या प्रकारे बनवणार आहोत। 5 प्रकारचे पीठ टाकून आपण इथे कोथिंबीर वडी बनवली ना। आपण नेहमी डाळीचे पीठ टाकूनच कोथिंबीर वडी बनवतो, पण मी ज्याप्रमाणे बनवली ना त्याप्रमाणे तुम्ही बनवून बघा, अतिशय टेस्टी लागते। इथे ना आपण रेग्युलरपेक्षा थोडी वेगळी कोथिंबीर वडी बनवणार आहोत। नक्की तुम्ही अशी ट्राय करून बघा। इथे आपण त्यासाठी एक गड्डी कोथिंबीर अशी नीट करून घेतलेली आणि ती स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। अशीच सेम बारीक चिरून घ्यायची आहे। ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा भरून हिरवी मिरची, लसूण, आलं याची पेस्ट टाकून घेतलेली आहे। त्यानंतर इथे हळद टाकून घ्यायची। अर्धा चमचा इथे तिखट ॲड केलेलं आहे। हातावर कुस्करून इथे थोडासा ओवा ॲड केलेला आहे, त्याच्यामुळे आपली वडी अधिक टेस्टी लागते आणि वडीला चव पण छान येते। त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे एक छोटा चमचा भरून बडीशोप ॲड केलेली आहे। इथे मी 1 चमचा तीळ टाकून घेतले, अजून 1 चमचा 2 चमचे तीळ आपण याच्यामध्ये ॲड केलेले। इथे 1 वाटी भरून आपण डाळीचं पीठ ॲड केलेलं आहे। अजून लागेल तर आपण इथे टाकलं तरी चालेल। छान मिक्स करून घेऊया। आपण इथे वाटण पण टाकलं ना, हिरवी मिरची, आलं, लसूण, ते पण याला छान लागलं गेलं पाहिजे। छान असं लावून घ्यायचं पूर्ण कोथिंबीरलाच। छान असं सर्व या कोथिंबीरला हे लागलं गेलेलं आहे। पाणी टाकून हे छान भिजवून घ्यायचं आहे। पूर्ण छान भिजवून घेऊया। आता मी ह्याच्यामध्ये 1 मोठा चमचा भरून बाजरीचं पीठ ॲड केलेलं आहे आणि इथे आपण तोच चमचा भरून ज्वारीचं पीठ ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी 1 चमचा मोठा भरून नाचणीचं पीठ ॲड केलेलं आहे। 1 चमच्याला कमी तांदळाचं पीठ मी इथे ॲड केलेलं आहे। इथे आपण आता 5 प्रकारची पीठं टाकून घेतलेली। आता पुन्हा एकदा हे आपण छान मळून घेणार आहोत। इथे लागेल तर आपण अजून इथे पाणी ॲड करणार आहोत। हे बघा, इथे सेम असंच भिजवून घ्यायचं आहे। परफेक्ट असंच भिजवून घ्यायचं आहे आपल्याला। हे जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही आहे। आता आपण पुढे काय करणार आहोत हे बघूया। इथे ना आपण रेग्युलरपेक्षा थोडी वेगळी कोथिंबीर वडी बनवणार आहोत। नक्की तुम्ही अशी ट्राय करून बघा। इथे आपण ताटाला असं तेल लावून घ्यायचं, पूर्ण असं खोलगट ताट घ्यायचं आणि ताटाला पूर्ण आहे ना इथे मी बघा तेल लावून घेतलेलं आहे। ते आपण हे सर्व मिश्रण आहे ना हे असं ओतून घेणार आहोत। आता आपण हे छान थापून घ्यायचं पूर्ण। इथे कुठे कमी कुठं जास्त राहता कामा नये, पूर्ण अशी एकसारखी छान आपल्याला इथे थापून घ्यायची आहे। हे बघा, छान मस्त मी या ताटामध्ये ती सेट केलेली आहे, छान सेट झालेली आहे। आता आपण ह्याच्यावर आहे ना थोडे तीळ टाकून घेऊया पुन्हा एकदा। आणि तीळ भरपूर टाकले तरी काही प्रॉब्लेम नाही, कॅल्शियम असतं तिळामध्ये। इथे ना मी मोठी कढई घेतलेली, कढई अशी तापायला ठेवलेली, त्याच्यामध्ये 1 तांब्या भरून पाणी ॲड केलं। स्टँड त्याच्यामध्ये मी ठेवून घेतलेलं आहे। इथे आपण आता हे बघा, इथे मी ताट ठेवून घेतलेलं आहे। जर वाकडं वगैरे बसलं असेल ताट तर छान सेट करून घ्यायचं आणि गॅस इथे एक 5 मिनटं किंवा 10 मिनटं आपण फुल ठेवायचं आहे। इथे मी गॅस आता 10 मिनटं छान फुल ठेवणार आहे आणि फुल गॅसवर आता हे होऊन देणार आहे। एक झाकण ठेवून घेणार आहोत। हे बघा, इथे मी आता फुल गॅस केलेला आहे आणि फुल गॅसवरच आता आपण हे छान एक 10 ते 15 मिनटं हे होऊन देणार आहोत। आता 15 मिनटं झालेले, गॅस बंद करून टाकलेला आहे मी। हे गरम आहे, आता आपण हे थंड होऊन देऊया, त्यानंतर ही वडी कट करूया। हे बघा, इथे आपली थंड झाली वडी, आता आपण इथे कट करून घेऊया। हे बघा, इथे आपण सर्व वडी अशी कट करून घेतलेली आहे। तुम्हाला ज्या साईजची हवी त्या साईजची तुम्ही इथे कट करून घेऊ शकता। सर्व वडी आता मी इथे अशी सेम कट करून घेतलेली आहे। लागेल तेवढीच इथे फ्राय करून घेणार आहे आणि बाकीची मी इथे हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता।
ही 5 ते 6 दिवस छान टिकते. आणि ज्या वेळेला तुम्हाला इथे तळायची असेल, शालो फ्राय करायची असेल, तर तुम्ही इथे करू शकता. आता इथे मी अर्धीच वडी कट करून घेतलेली, अर्धी वडी मी तशीच ठेवून दिलेली आहे. इथे मी पॅन ठेवून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये एकच पळी इथे तेल ॲड करणार आहोत. इथे काय आपल्याला जास्त तेल लागत नाही, कारण मी इथे शालो फ्रायच करून घेणार आहे. तुम्हाला जर इथे तळून घ्यायची असेल तर तुम्ही तळून घेतली तरी चालेल. तर इथे सावकाश आपण हे सोडून घ्यायची वडी. इथे आपण फक्त आता इथे शालो फ्रायच करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये मोहरी, तीळ वगैरे काहीच ॲड करायचं नाही आहे. इथे मात्र आपण जे 5 पीठ टाकून इथे कोथिंबीर वडी बनवलेली आहे ना, त्याचा कलर थोडासा वेगळा येतो. रेग्युलर जी आपण बनवतो ती अशी हिरवीगार होते. पण ही पण वडी तुम्ही ट्राय करून बघा, चवीला तर अप्रतिम लागते. इथे आपण त्याची पुन्हा एकदा साईड चेंज करून घेतलेली, छान मस्त असा कलर आलेला आहे. हे बघा, इथे दोन्ही साईड छान मस्त अशा फ्राय झालेले. आता आपण काढून घेऊया. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या. आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा की तेही अशीच 5 पीठ वापरून कोथिंबीर वडी करतील. कोथिंबीर वडी नेहमी आपण डाळीचं पीठ टाकूनच बनवतो. तुम्ही मी ज्याप्रमाणे बनवले त्याचप्रमाणे बनवून बघा, अतिशय टेस्टी लागते. आणि पुढच्याही सर्व कोथिंबीर वडी मी अशीच शालो फ्राय करून घेणार आहे. आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.